मंडळी, तुम्हाला माहिती आहे एक स्तोत्र आहे जे स्तोत्र म्हटल्याने डोळ्यांचे विकार, डोळ्यांचे आजार, डोळ्याला चष्मा असेल, लहान वयात चष्मा लागला असेल तर या सगळ्या समस्यांवर उपाय होऊ शकतो. ऐकून आश्चर्य वाटलं? मलाही जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा आश्चर्यच वाटलं होतं. पण या गोष्टीत किती तथ्य आहे आणि कोणतं आहे ते स्तोत्र? आणि जर असं स्तोत्र आधीच होतं तर आम्हाला कुणी का नाही सांगितलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, आता या स्तोत्राबद्दल माहिती सांगण्याआधी किंवा ते कसं म्हणायचं, किती वेळा म्हणायचं, ह्या सगळ्याबद्दल सांगण्याआधी ना तुमचा एक प्रश्न असतो की हे तुम्हाला कसं कळलं, हे तुम्ही कुठून काढलं, हे कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर मी आधीच देते. तुम्हाला एक पुस्तक माहिती आहे का? स्तोत्र मंत्रांचे विज्ञान. स्वामी सवितानंद यांचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये अनेक स्तोत्र आणि मंत्रांबद्दल सांगण्यात आलं आहे. त्या स्तोत्रमंत्रांचा योग्य प्रकारे वापर करून आपण कसे आपले आजार बरे करू शकतो हे सुद्धा त्यामध्ये सविस्तर सांगण्यात आले. स्वामीजींनी त्यांच्या सहवासात आलेल्या लोकांवर जे प्रयोग करून पाहिले त्या प्रयोगामधनं काय सिद्ध झालं हे सुद्धा त्यांनी त्या पुस्तकामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. आणि त्याच पुस्तकामध्ये डोळ्यांच्या विकारांसाठी जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राच्या प्रयोगाबद्दल सांगितलं आहे. आता वळूया मुख्य उपायाकडे. आता या उपायाबद्दल सांगताना स्वामीजींनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की ब्रह्मलीन संत श्री रंग अवधूत महाराज यांच्या एका शिष्याचा रेटिना जो आहे तो खूप पातळ झाला होता, म्हणजे फाटण्याच्या अवस्थेपर्यंत पातळ. त्यांनी त्या शिष्याला एक प्रयोग करायला सांगितला आणि 6 महिन्यांच्या प्रयोगानंतर तपासणीअंती त्याला खूपच फायदा झाल्याचं दिसलं. तो प्रयोग काय होता ते आता बघूया. एक स्तोत्र आहे, त्या स्तोत्राचं नाव आहे चाक्षुष्मती स्तोत्र किंवा चाक्षुष्मती विद्याप्रयोग असं सुद्धा त्याला म्हणतात. आता हे जे स्तोत्र आहे ते तुम्हाला इंटरनेटवर मिळेल अर्थात. पण हे स्तोत्र कसं म्हणायचं, काय करायचं, तर ती पाठ करण्याची पण एक पद्धत आहे. मनोमन सूर्यनारायणाला वंदन करून मानसपूजा आधी करावी. त्यानंतर एका काशाच्या भांड्यात पाणी घालून त्यात सूर्याचं प्रतिबिंब पडेल अशा रीतीने पूर्वाभिमुख बसून त्या पाण्याने डोळ्याचे तेज वाढेल अशा भावनेने 10 किंवा 28 किंवा 108 वेळा मनोभावे या स्तोत्राचा पाठ करायचा आहे. काय करायचं लक्षात आलं? सगळ्यात आधी सूर्यनारायणाला नमस्कार करायचा, सूर्यनारायणाची मानसपूजा करायची आणि मग काशाचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्यात सूर्याचं प्रतिबिंब पडेल अशा पद्धतीने ते ठेवायचं आणि आपण पूर्वाभिमुख बसायचं आणि भावना करायची की आपल्या डोळ्यांचं तेज या पाण्याने वाढणार आहे. आणि अशी भावना करत ते स्तोत्र जे आहे तो पाठ जो आहे तो 10 वेळा, 28 वेळा किंवा 108 वेळा करायचा आहे. आता यामध्ये अनेकांची शंका असेल की आमच्या घरात किंवा आमच्या अंगणामध्ये सूर्यप्रकाशच येत नाही. सूर्यप्रतिबिंब पडणं शक्य नसल्यास शुद्ध तुपाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा करून त्याचं प्रतिबिंब काशाच्या भांड्यात पाडलं तरी चालेल. म्हणजे जर सूर्याचा प्रकाश येत नसेल किंवा सूर्यप्रकाशात बसणं तुमच्यासाठी शक्य नसेल तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावू शकता आणि त्याचंही प्रतिबिंब त्या पाण्यात पडेल अशा पद्धतीने ते ठेवू शकता. आता रोज 10 वेळा आणि रविवारी 28 किंवा 108 वेळा करण्याचा प्रयत्न करा. पाठ पूर्ण झाल्यानंतर सूर्यनारायणाला नमस्कार करून काशाच्या भांड्यातलं पाणी 1/2 मिनिट डोळ्यांवर शिंपडा. म्हणजे डोळे अर्धे उघडायचे आणि आपल्या डोळ्यांवर ते पाणी शिंपडायचं जे काशाच्या भांड्यात आपण घेतलं होतं. त्यानंतर 5-10 मिनटं डोळे बंद करून बसा आणि त्यानंतर सर्व विसर्जित करून नित्य कामाला लागा. आता या प्रयोगामध्ये सातत्य, श्रद्धा, सबुरी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्यांना डोळ्यांचे विकार आहेत किंवा डोळ्यांवर खूप चष्मा आहे मोठ्या नंबरचा, जळजळणं, डोळ्यातून पाणी येणं, लहानपणापासून चष्मा लागणं, चष्म्याचा नंबर सतत वाढणं, असे ज्यांना त्रास आहेत त्यांनी याप्रमाणे प्रयोग नक्की करून बघावा. पण श्रद्धा, भक्तीने आणि सातत्याने करावा तरच लाभ दिसून येतो. आता या स्तोत्राबरोबर ना तुम्हाला एक मंत्र आहे. जमत असल्यास रोज त्या मंत्राने 10 तुपाच्या आहुती अग्नीत टाकाव्या. रविवारी 2दा टाकाव्या. मंत्र कोणता आहे? ओम वर्चोदा असी वर्चोमे देही स्वाहा. या मंत्राचा अर्थ असा, ओम प्रकाश देणारा तूच आहेस, तू मला प्रकाश दे, तुला माझा नमस्कार. हा मंत्रसुद्धा तुम्ही त्याबरोबर म्हणू शकता. आता ते जे स्तोत्र मी सांगितलं सुरुवातीला जे तुम्हाला म्हणायचं आहे चाक्षुष्मती स्तोत्र, हे स्तोत्र तुम्हाला म्हणता येत नसणार अर्थात, तर मग आधी काय करा, आधी स्तोत्र म्हणायला शिका. हल्ली इंटरनेटवर आपल्याला ते मिळतं किंवा आपण ऐकूसुद्धा शकतो. ऐकून शब्दांची सवय होते. ऐकताना
टेक्स्ट डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे लिहिलेलं स्तोत्र डोळ्यासमोर ठेवा आणि मग कानांनी ऐका, म्हणजे कोणता शब्द कसा म्हटला जातोय ते लक्षात येईल. आणि हे स्तोत्र म्हणताना उच्चार बरोबर आहेत ना याची काळजी घ्या. चांगल्या प्रकारे हे स्तोत्र म्हणण्याचा सराव करा. चांगलं म्हणता आल्यानंतर या प्रयोगाला सुरुवात करा, कारण की प्रयोग सुरू केला आणि स्तोत्र म्हणण्यात तुम्ही अडखळताय किंवा चुकताय तर त्याला अर्थ नाही. म्हणून आधी स्तोत्र शिका, चांगला सराव करा आणि मग त्या स्तोत्राचा प्रयोग तुम्ही करून बघू शकता. पण पुन्हा एकदा जाता जाता एक गोष्ट सांगेल की स्तोत्र आहेत किंवा मंत्र आहेत, या स्तोत्र मंत्रांवर विश्वास असणं, आपण जे करतो आहोत त्यावर आपला विश्वास असणं, या गोष्टीला खूप 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 जास्त महत्त्व आहे. कारण की आपला जर विश्वास असेल तरच आपल्याला रिझल्ट दिसतो, तरच त्याचा चांगला परिणाम आपल्यासमोर येतो. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण बरेचसे व्रतवैकल्य करतो किंवा बरेचसे मंत्र म्हणतो किंवा काही उपाय करून बघतो, पण मग त्याचा काही रिझल्ट दिसला नाही तर मग आपण म्हणतो यांनी काही होत नाही. नाही, याचा अर्थ तुम्ही करताना चुकलाय, याचा अर्थ तुमचा विश्वास कमी पडलाय, याचा अर्थ चूक आपली आहे, त्या स्तोत्रमंत्रांची नाही. तेव्हा श्रद्धा, भक्ती आणि सबुरीने हे प्रयोग तुम्ही करून बघू शकता. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.